हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा कार्य आणि ऊर्जा हा धडा पाहतोय. पहा, हा कितवा धडा आहे हो? कार्य आणि ऊर्जा हा दुसरा धडा आहे, बरोबर की नाही. या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं होतं? या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 नव्हती उदाहरणं दिली, खूप सारी उदाहरणं दिलेली आणि त्यानुसार आपण काय समजून घेतलेलं हो? धन कार्य कधी म्हणायचं, ऋण कार्य कधी म्हणायचं आणि शून्य कार्य कधी म्हणायचं हे पाहिलेलं होतं. पहा, त्यासाठी आपण एक तक्ता देखील पाहिलेला होता आणि मी तुम्हाला या मागील व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही काय करा, जी तुमच्या पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटी पहा आणि त्यानुसार काय करावं, तर त्यानुसार झालेलं कार्य धनकार्य आहे, ऋण कार्य आहे की शून्य कार्य आहे हे तुमचं तुम्ही फाइंड आउट तुम्हाला मी करायला सांगितलेलं होतं. केलं असेल छान, नसेल केलं तर पहा मी तुम्हाला समजून सांगते. ऑलरेडी आपण ते पाहिलेलं आहे, वाचलं तर समजण्यासारखं देखील आहे. तरी पण आपण काय करूयात, आजच्या लेक्चरमध्ये ते पाहूयात. ओके, पहा काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये एक असा टेबल दाखवलेला आहे आणि त्या टेबलावरती काय केलेलं आहे हो, एक ग्लास ठेवलेला आहे. पहा, अशा पद्धतीनं तिथं टेबल दाखवलेला आहे आणि त्या टेबलावरती काय केलेलं आहे हो, एक ग्लास ठेवलेला आहे. सपोज आपण असं करूया, तो ग्लास या पद्धतीनं आहे आणि त्या ग्लासला काय केलेलं आहे, इथं छोटंसं होल पाडलेला आहे आणि या होलातून काय केलेलं आहे, एक दोरा या बाजूला सोडलेला आहे. हां, एक काय केलेलं आहे, छोटंसं इथं होल पाडलेलं आहे आणि ते होल अशा पद्धतीनं पाडले किंवा तो दोरा अशा पद्धतीनं ॲडजस्ट केलं आहे की तो तिथं खाली बरोबर अडकेल. म्हणजेच काय केलेलं आहे, तिथं दोऱ्याला काय केलेलं आहे, गाठ बांधलेली आहे आणि सुरुवातीला तो दोरा या बाजूला सोडलेला आहे. पहा, ही पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन लिहिण्यासाठी आपण काय करूयात, हे थोडंसं पुसते आणि आपण काय करूयात, ओळीनं तिन्ही पण कंडिशन्स पाहूयात आणि कशा पद्धतीचं तिथं कार्य झालेलं आहे हे देखील पाहूयात. पहा, इथं आपण कार्य लिहूयात. अजून आपण कार्य हाच टॉपिक बघतोय, अजून आपण ऊर्जेकडे गेलेलो नाही आहे, तर त्या पद्धतीनं लिहिते मी. केसमध्ये काय झालेलं आहे पहा, अशा पद्धतीनं एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलावरती अशा पद्धतीनं तो टेबल आहे, त्या टेबलावरती एक ग्लास ठेवलेला आहे आणि त्या ग्लासला एक दोरा बांधलेला आहे खाली. ओके, आणि तो दोरा अशा पद्धतीनं बांधलेला आहे की त्याला तिथं गाठ बांधली की तो त्या होलातून निघू नये आणि या पद्धतीनं तो आहे. पहा, ब केसमध्ये काय झालेलं आहे, आपण इथं ब केस लिहूयात. सेम टेबल आहे, त्या टेबलवरती पुन्हा काय आहे, तो सेम ग्लास आहे, हा टेबल आहे. दिसत नसला तरी कन्सिडर करायचा बरं का, नुसतं आपल्याला बघायचं आहे कार्य कशा पद्धतीनं झालेलं आहे. वाटत नसला तरी समजून घ्यायचं की तो टेबलच आहे. मॅडम म्हणतायत ना टेबल आहे, मग टेबलच आहे. ओके, पहा काय करूयात आपण दुसऱ्या केसमध्ये, इथं देखील दोरा तिथं बांधलेला आहे आणि इथून तो इकडं सोडलेला आहे. पण दुसऱ्या केसमध्ये त्यांनी या ठिकाणी एक पट्टी ठेवलेली आहे. हां, आता तिसऱ्या केसमध्ये क मध्ये काय झाले पहा, क मध्ये परत तो टेबल दिलेला आहे आणि पुन्हा त्याच्यावरती तो ग्लास आहे आणि तो दोरा पहा कशा पद्धतीने दिलेला आहे. इथं आपण काढूयात आणि इथं देखील तो काढूयात. ओके, आणि इथं तो दोरा आहे, तो इकडं पण सोडलेला आहे आणि इकडं पण सोडलेला आहे. दोन्ही बाजूला तो दोरा सोडलेला आहे. हे क मध्ये आहे. पहा, अशा पद्धतीनं 3 आकृत्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे धनकार्य कधी म्हणायचं, ऋण कार्य कधी म्हणायचं आणि शून्य कार्य कधी म्हणायचं. आता पहा, पहिल्यांदा काय दिलेलं आहे, टेबल दिला आहे, टेबलावरती ग्लास ठेवलेला आहे, ग्लासला ती दोरी बांधलेली आहे आणि तो दोरा इकडून या बाजूनं आपण ओढतोय असं
कन्सिडर करायचं किंवा तुम्ही तो ओढताय. मग कोणत्या प्रकारचं कार्य ह्या ठिकाणी होईल असं विचारलेलं आहे. पहा, जेव्हा तुम्ही त्या दोऱ्यावरती काय करताय, बल लावताय, म्हणजेच या बाजूने तुम्ही तो दोरा ओढला. ज्या बाजूने तुम्ही तो दोरा ओढताय तो दोरा ग्लासला काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. अटॅच केलेला आहे म्हणजेच काय केलेलं आहे, ज्या दिशेनं तुम्ही तो दोरा ओढणार आहे त्या दिशेनं तुमचं काय होणार आहे, ते ग्लास पण येणार आहे. बरोबर, म्हणजेच ज्या दिशेनं तुम्ही बल लावताय, बल दोऱ्याचं कोणत्या दिशेत आहे, बल कोणत्या दिशेमध्ये आहे, पहा बल तिकडच्या दिशेत आहे. बरोबर, दोरा ओढला जाणार आहे आणि त्या लावलेल्या बलामुळं ग्लासचं होणारं विस्थापन देखील कोणत्या दिशेमध्ये आहे, पलीकडच्या दिशेमध्ये आहे. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे मी, ग्लासचे होणारे विस्थापन. म्हणजेच काय करते हो, ग्लास त्याची जागा बदलते. ते कुठून सरकणार आहे, थोडंसं इकडे इकडे सरकणार आहे. जसा मी दोरा असा ओढणार आहे तसं ते ग्लास काय होणार आहे, पलीकडे सरणार आहे. म्हणजेच बल या दिशेमध्ये आहे, विस्थापन देखील या दिशेमध्ये आहे. मग ज्या वेळेस बल व विस्थापन हे एकाच दिशेमध्ये असतात तेव्हा कोणतं कार्य होतं, बल व विस्थापन जेव्हा एकाच दिशेत असतात तेव्हा होणारे कार्य दिशेत असतात तेव्हा होणारे कार्य हे नेहमी कोणतं असतं, होणारे कार्य हे नेहमी धन कार्य असते. म्हणजेच अॅक्टिव्हिटीमध्ये होणारे कार्य कोणते आहे, धन कार्य होय. धन कार्य जेव्हा असतं तेव्हा थीटा किती असतो सांगितलं होतं, थीटा हा किती असतो, थीटा 0 असतो. कोणतंच अँगल नसतो ना त्याच्यामध्ये, म्हणजेच थीटाची किंमत किती असते, 0 असते. जर का थीटा 0 असेल तर डब्ल्यू बरोबर किती असतं, मी तुम्हाला सांगितलंय डब्ल्यू बरोबर FS एवढं येतं. ओके, आता पहा दुसऱ्या केसमध्ये काय दिलेलं आहे, सेम तो टेबल दिलेला आहे. टेबलावरती ग्लास आहे, ग्लासला दोरा बांधलेला आहे आणि तो दोरा काय करणार आहे, मी ओढणार आहे. कोणत्या बाजूला ओढणार आहे, या बाजूला जाते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, दोरा मी या बाजूला ओढतीये, पण ओढतीये या बाजूला बल लावतीये, पण तिथं पट्टी ठेवली आहे त्यामुळं तो काय होत नाही आहे, ग्लास ओढला जात नाही आहे. म्हणजेच मी बल लावतीये पण तो ग्लास सरकतोय का पुढं, सरकत नाही. बरोबर, सरकतोय पण तो कसा थोडासाच हे होतोय त्या पट्टीमुळं. म्हणजेच या पट्टीमुळं या ग्लासाला काय होते, विरोध होते. म्हणजेच जेव्हा पहा बल आणि विस्थापन, बल आणि विस्थापन या पट्टीमुळे काय होते हो, या ग्लासाला विरोध होतोय, तो काय होतोय, पुढं ओढला जात नाहीये. बल आणि विस्थापन यांची दिशा विरुद्ध असते, यांची दिशा विरुद्ध असते. त्यावेळी होणारे कार्य हे, त्यावेळी होणारे कार्य हे ऋण कार्य होय. आणि आपल्याला माहिती आहे ऋण कार्य होतं तेव्हा थीटा किती असतो, थीटा किती असतो, ऋण कार्य होतं तेव्हा थीटा बरोबर 180 डिग्री असतो. हो की नाही. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, तो ग्लास आहे, या बाजूने देखील दोरा सोडलेला आहे आणि त्या बाजूने देखील दोरा सोडलेला आहे. आता काय होणार आहे, त्याचं विस्थापन होणार आहे का हो, ते ग्लास चाकचं हलणारच नाही, याच्यामध्ये हलते. पण इथंपर्यंत आल्यानंतर काय होतंय, त्याला पट्टीचा विरोध होते. म्हणजेच काय होते, दोन्ही कसं आहे, बल आणि विस्थापन विरोधी दिशेत आहे. तिसऱ्यामध्ये काय होते, ते ग्लास काय होते, हलतच नाही आहे जागचं, इकडं पण सेम आहे, इकडं पण सेम आहे. अशा वेळी होणारं जे कार्य असतं काय असतं, 0 असतं. या ठिकाणी दोन्ही पण बाजूने काय होते, दोऱ्यानं ओढलं जाते, म्हणून तो काय होते, त्या ग्लासची जागा बदलत नाही आहे. मग आपण काय म्हणू शकतो, बल प्रयुक्त केले असता, बल लावले तरी विस्थापन होत नसेल किंवा प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होत नसेल, त्यावेळी होणाऱ्या कार्याला, त्यावेळी होणाऱ्या कार्याला काय म्हटले जाते हो, त्यावेळी होणाऱ्या कार्याला शून्य कार्य असे म्हटले जाते. शून्य
कार्य म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य या तिघांमध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवणार? बल आणि विस्थापन. बल असेल त्या दिशेत विस्थापन असेल धनकार्य, बल असेल त्याच्या विरुद्ध दिशेत विस्थापन असेल ऋणकार्य, बल लावलंय तरी विस्थापन होत नसेल तर शून्य कार्य. धनकार्याच्या वेळेस डब्ल्यूची किंमत किती असते? Fs असते. ऋणकार्याच्या वेळेस डब्ल्यूची किंमत किती असते? वजा Fs असते. आणि शून्य कार्याच्या वेळेस थीटा किती असतो? 180 असतो. पहा, असा जेव्हा अँगल तयार होतो तो किती असतो? 180 एवढा कोण होतो, बरोबर. तेव्हा डब्ल्यू बरोबर शून्य असणार आहे. डब्ल्यूची किंमत किती असते व शून्य कार्यामध्ये? ही शून्यच असते, कारण की तिथं कोणत्याही प्रकारचं कार्य होत नाही. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचा कार्य आणि ऊर्जा हा टॉपिक दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला गेला आहे. कोणत्या पार्टमध्ये? एक म्हणजे कार्य आणि दुसरा म्हणजे ऊर्जा. त्यातील आपलं कार्य हा पार्ट झालेला आहे. पहा, कार्य म्हणजे आपण काय काय पाहिलेलं आहे? कार्य बरोबर शास्त्रीयदृष्ट्या कधी म्हटलं जातं? एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन जर का झालं तर आपण काय म्हटलं होतं? कार्य म्हटलं होतं. त्यासाठी आपण एक सूत्र पाहिलं होतं, डब्ल्यू बरोबर F गुणिले S, बरोबर. डब्ल्यू म्हणजेच काय आहे हो? कार्य आहे. आणि F म्हणजेच बल आहे, फोर्स. आणि विस्थापन म्हणजेच काय लिहिलं आहे आपण? S लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कार्याचं सूत्र मिळालं. त्या कार्याच्या सूत्रावरून आपण आणखीन एक सूत्र काढलं होतं. कशासाठी सूत्र काढलेलं होतं? तर कॉस थीटा बरोबर डब्ल्यू इज इक्वल टू Fs इंटू कॉस थीटा. व्हेरी सॉरी, डब्ल्यू इज इक्वल टू आणखी एक आपण कार्यासाठी सूत्र काढलं होतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. कधी काढलं होतं? जर का बलाची आणि विस्थापनाची दिशा एका रेषेत नसेल तर आपण सूत्र काय काढलं होतं? डब्ल्यू बरोबर F गुणिले S इंटू कॉस थीटा, हे दुसरं सूत्र काढलेलं होतं. त्यानंतर त्या सूत्रावरून आपण थीटाच्या वेगवेगळ्या किमती पाहिल्या. वेगवेगळ्या किमती पाहिल्यानंतर मी तुम्हाला कार्याचं एकक शिकवलं होतं. कार्याचा एकक जूल आहे, अर्ग आहे आणि त्या दोघांचा एकमेकांशी संबंध कसा आहे हे देखील शिकवलं होतं. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य म्हणजे काय पाहिलं. आणि इथं देखील तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली एक ॲक्टिव्हिटी होती, ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती कशा पद्धतीने येते, त्यावरून धनकार्य कधी म्हणायचं, ऋणकार्य कधी म्हणायचं आणि शून्य कार्य कधी म्हणायचं हे देखील आपण पाहिलं. आणि अशा पद्धतीनं या टॉपिकमधला अर्धा जो भाग होता म्हणजेच कार्य हा जो भाग होता हा बाळांनो झालेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि राहिलेला भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.